नमस्कार. आपण महाराष्ट्रातली जे प्रशासकीय विभाग आहेत, तर त्या प्रत्येक प्रशासकीय विभागात जे काही जिल्हे आहेत ते आपण ऑलरेडी पाठ केलेलेच आहेत. पण प्रशासकीय विभागातील जे काही जिल्हे आहेत तर ते आपल्याला क्षेत्रफळानुसार पण माहिती पाहिजे. आता याच्यावर कधी प्रश्न आले आहेत का? तर असे खूप काही प्रश्न आलेले नाही आहेत. पण आपण जे पूर्व परीक्षेचे मुख्य परीक्षेचे PYQ करतो, तर आपलं हे पण काम आहे की त्या अनुषंगाने जर आपल्याला काही प्रश्न भविष्यात पडले तर मग मी त्या दृष्टीने पण तुमचे MCQs किंवा त्या पॅटर्नने पण मी तुमचं तयार करून घेत आहे. म्हणजे एका साईडला आपण PYQ पण घेत आहोत आणि दुसऱ्या साईडला आपण PYQ बेस्ड बाकीचा स्टडी पण करत आहोत. कारण आयोग ज्या पद्धतीने प्रश्न विचारण्याचा पॅटर्न बदलत आहे, तसंच आपल्याला पुढे आपलं माइंड चालवून त्यानुसार अभ्यास करणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, आयोग आधी फक्त जिल्ह्याचा आकार विचारायचा, नंतर आयोग प्रशासकीय जे काही विभाग आहेत त्यांचा आकार डायरेक्ट विचारायला लागला. आणि याच्यावर ऑलरेडी मी व्हिडिओ बनवलेला आहे, तर त्याच्यासाठी हे सगळं चालू आहे. तर बघा, आपण स्टार्ट करूया. बरं, हे पुस्तक जे आहे हे ज्ञानदीप अकॅडमीचं भूगोलाच्या माइंड मॅपचं पुस्तक आहे, त्याच्यातली ही इमेज आहे. आपण सुरुवात करूया. तर बघा, ह्या व्हिडिओमध्ये आपण आता कळेल तुम्हाला कशा पद्धतीने गोष्टी जास्त वेगवेगळ्या पद्धतीने पाठ होणार आहे. बघा, पुणे विभाग. आता पुणे विभाग बघत आहोत. आता प्रत्येक प्रशासकीय विभाग बघताना आपलं हे पण पाठ होणार आहे की सर्वात मोठा जिल्हा कोणता, सर्वात लहान जिल्हा कोणता त्या विभागातला. तर बघा, पुणे विभाग पाठ करताना कसं पाठ करायचं? असं म्हणायचं, मोठ्या पुण्यात एक छोटासा कोल्हा. मोठ्या पुण्यात एक छोटासा कोल्हा म्हणजे पुणे प्रशासकीय विभागात पुणे हा सर्वात मोठा जिल्हा आहे आणि कोल्हापूर हा सगळ्यात लहान जिल्हा आहे. झाले तुमचे पहिला आणि शेवटचा पाठ झाला. आता आपले मधले पाठ करायचे आहेत. सोलापूर, सातारा आणि सांगली. तर लक्षात ठेवा, सोलापुरातली तारा सांगली, सोलापुरातली वरून सोलापूर, तारावरून सातारा नावाची मुलगी सातारा, आणि चांगलीवरून सांगली, सोलापुरातील तारा सांगली. राहील का लक्षात? पहिला आणि शेवटचा तर पाठ झाला. पुणे सर्वात मोठा, कोल्हापूर सगळ्यात छोटा, आणि मग मधलं लक्षात ठेवायचं, सोलापुरातील तारा सांगली. राहील लक्षात? पुढे बघा, नाशिक विभाग बघू आपण. बघा, नाशिक विभागाचं कसं पाठ करायचं? अहिल्यानगर आता नाव झालेलं आहे अहमदनगरचं. तर अहमदनगरचीच नाव घेऊन मी ट्रिक पूर्वी बनवली होती तीच कंटिन्यू करते. अहमदचा नाशिकमध्ये जलवा तर धुळ्यात नंदूचा. अहमदचा नाशिकमध्ये जलवा तर धुळ्यात नंदूचा. अहमदचा वरून अहिल्यानगर लक्षात ठेवा. नाशिकमध्ये वरून नाशिक, जलवावरून जळगाव आणि धुळ्यात नंदूचा वरून धुळे नंदुरबार. राहील लक्षात? आता पुढे बघा, अमरावती विभाग बघूया आपण. तर यवतमाळ, अमरावती, बुलढाणा, अकोला आणि वाशिम अमरावती विभागातले जिल्हे आपण पाठ करणार आहोत. तर सर्वात मोठा आणि सर्वात लहान जिल्हा पाठ कसं करायचं अमरावतीतलं? तर असं म्हणायचं, अमरावतीत ये वाशी. याच्यावरून लक्षात काय राहतं? अमरावती प्रशासकीय विभागात ये म्हणजे यवतमाळ आणि वाशी एखाद्या मुलीचं नाव आहे, मग आपण शॉर्ट फॉर्ममध्ये जसं वाशी म्हणतो. अमरावतीत ये वाशी. तर अमरावती प्रशासकीय विभागात ये वरून यवतमाळ हा सर्वात मोठा जिल्हा आणि वाशिम हा सगळ्यात लहान जिल्हा. एवढं राहील लक्षात? पण आपण म्हटलं काय आहे, अमरावतीत ये वाशी, आणि तसं म्हणायचं नसेल तर नुसतं ये वाशी. पण मग तुम्हाला हे लक्षात राहणार नाही की ही अमरावतीसाठी ट्रिक आहे. बघा, अमरावतीत ये वाशीवरून अमरावती प्रशासकीय विभागात यवतमाळ सर्वात मोठा, वाशिम सगळ्यात छोटा. आणि मग मधले जे 3 राहतात त्याच्यासाठी म्हणायचं, अमरचा बुल अकेला. अमरावतीसाठी मी अमर नावाचा मुलगा कन्सिडर करत असते. बुलसाठी बैल कन्सिडर करते. आणि अकोलासाठी अकेला. अमरचा बुल अकेला. अमरावती, बुलढाणा, अकेलावरून अकोला.
राहील लक्षात. आता पुढे बघा, नागपूर विभाग बघा. नागपूर विभागात गडावर भंडारा असंही म्हणू शकतात. जसं आपण पाठ केलं अमरावतीत ये वाशी, तसं आपण इकडे म्हणू शकतो नागपूरमध्ये गडावर भंडारा, किंवा तुम्ही डायरेक्ट असं म्हणा गडावर भंडारा. हे तर तुम्हाला माहिती आहे नागपूर विभागात ते जिल्हे येतात. गडावर भंडारा, गडावर वरून गडचिरोली आणि भंडारावरून भंडारा. म्हणजे गडचिरोली, नागपूर विभागात गडचिरोली सर्वात मोठा आणि भंडारा हा सगळ्यात छोटा जिल्हा. मधले कसे पाठ करायचे? चना व गोंद. च ना व गोंद. च चा चंद्रपूर, ना च नागपूर, व च वर्धा आणि गोंदचं गोंदिया. राहील लक्षात. गडावर भंडारा, चना व गोंद. आता बघा, संभाजीनगरमध्ये सगळ्यात जास्त जिल्हे आहेत, ते तुम्हाला पाठ करावे लागतील. इथे फक्त बघा, हा जो आहे ना परभणी, हा खाली पाहिजे, लातूर वरती पाहिजे, हे नीट लक्षात ठेवा. लातूर परभणीच्या आधी येईल, परभणी नंतर येईल. आता याची ट्रिक पाठ करताना आधी सर्वात मोठा आणि सर्वात लहान लक्षात ठेवा. बीडचं डबी करा, उलट करा, डबी. आणि डबीत काय असतं? हिंग असतं. म्हणजे डबी मोठी असते आणि हिंग छोटं असतं ना, म्हणून त्यात ते बसतं. मग डबीमध्ये हिंग. मग बीड झाला मोठा जिल्हा संभाजीनगरमधला, आणि हिंगोली झाला सर्वात लहान. सर्वात मोठा आणि सर्वात लहान पाठ झाला. आता आपल्याला काय बघायचं आहे? मधले जे राहिले आहेत ते. आता त्याच्यासाठी आपल्याला आधी हे माहिती पाहिजे. संभाजीनगरमधून जालनाची निर्मिती झालेली, म्हणजे औरंगाबादमधून जालनाची निर्मिती झाली. त्याच्यासाठी मी ट्रिक केली होती औरजाल. म्हणजे जाल म्हणजे औरंगाबादमधून जालना जिल्ह्याची निर्मिती, असं पाठ केलं होतं. नंतर उस्मानाबादमधून परभणीची झाली होती. मग त्याच्यासाठी होतं लातू. उस्मानाबाद नंतर लातूर आहे. इथं प्रिंटिंग मिस्टेक आहे, ते होऊ शकतं, तर तुम्ही लक्षात ठेवा. इथे क्षेत्रफळावरून पण कळतंय. ठीक आहे. लातू. आणि परभणीमधून हिंगोलीची झाली होती, तर हिंग असं मी लक्षात ठेवलेलं आहे. तर आता ट्रिक कशी आहे संभाजीनगर विभागाची? बीना और उस्मान पराए हुए. बी फॉर बीड, ना फॉर नांदेड, और वरून औरंगाबाद, आणि लगेच औरंगाबादमधून कशाची निर्मिती झाली? जालना जिल्ह्याची. हे राहील लक्षात. पुढं और उस्मान, बीना और उस्मान म्हणजे उस्मानाबाद म्हणजे धाराशिव, आणि उस्मानाबाद नंतर लगेच काय घेणार? लातूर. पराये वरून परभणी आणि परहिंग, म्हणजे परभणी नंतर हिंगोली जिल्ह्याची निर्मिती झाली आहे, तर परहिंग. बीना और उस्मान पराये हुए, असं ती ट्रिक आहे. समजली ना तुम्हाला? म्हणजे प्रत्येक याच्यासाठी मी ट्रिक नाही घेतली आहे. ज्या जिल्ह्यातून जो जिल्हा निर्माण झालाय ना, तो जिल्हा फक्त घेतलाय बरोबर. त्याच्यातून पुढचा जिल्हा जो निर्माण झालाय तो त्याच्या पुढे लावून द्यायचा. बीना और उस्मान पराये हुए. आता सगळ्यात शेवटी कोकण विभाग बघा. हे कसं पाठ करायचं? कोकण विभागात कोकणातील रत्न मुंबई शहरात प्रसिद्ध. कोकणामधलं जे रत्न आहे ते कुठे प्रसिद्ध आहे? मुंबई शहरात. मग त्याच्यातून तुम्हाला काय लक्षात राहील? कोकण विभागात रत्नागिरी जिल्हा सर्वात मोठा आणि मुंबई शहर सगळ्यात छोटा, एवढं राहील लक्षात. आता रत्नागिरी नंतर र वरचाच रायगड घ्यायचा, हे लक्षात ठेवा. आणि मुंबई शहराच्या आधी मुंबई उपनगर आहे, म्हणजे मुंबई उपनगरचं क्षेत्रफळ जास्त आहे, मुंबई शहराचं कमी आहे. एवढे तर लक्षात राहतील. कोकणातील रत्न मुंबई शहरात प्रसिद्ध, हे लक्षात राहतंय. म्हणजे रत्नागिरी सर्वात मोठा आणि मुंबई शहर हा सगळ्यात छोटा कोकण विभागात. मग रत्नागिरी नंतर रायगड घ्यायचं आणि मुंबई शहराच्या आधी मुंबई उपनगर घ्यायचं. मग राहतात हे मधले 3. मग हे मधले पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे. मग पाठ कसं करायचं? पालीने सिंधूच्या घरात ठाण मांडली. पालीने
सिंधूच्या घरात ठाण मांडली. लाईन लक्षात. रत्नागिरी, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मी तुमचे सगळे विभाग पाठ करून घेतलेले आहेत. धन्यवाद.